कथा ऐकत असताना, कीर्तन ऐकत असताना, मंडपामध्ये येताना चप्पल, लाज, भय, शंका, मान बाहेर ठेवायचं, आत घेऊन यायचं. इथं आल्यानंतर मला कुणीतरी मानलं पाहिजे असं म्हणून परमात्मा नाही भेटतो. असा परमार्थ नाही घडत. मानाची अपेक्षा केल्यानंतर मला सांगा, देव जर त्यांच्या भक्ताचं काम करण्यासाठी लाज धरत नाही तर त्या देवाची भक्ती करताना आपण लाज धरली पाहिजे का? त्या देवानं काय काय केलं हो महाराज, तुम्ही विचार करा. चोखोबाची बहीण झाला शारंगधर. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एक संत होऊन गेले महाराज, संत चोखोबा आहे. वारकरी संप्रदाय कुणाची जात पाहत नाही. चोखा मेळा वंका जातीचे महाराज, त्याची सर्वेश्वर ऐक्य करी. आजही तुम्ही पंढरपूरला गेले की देवाच्या अगोदर एका समाधीचं दर्शन घ्यावं लागतं. ती चोखोबऱ्यांची समाधी आहे. चोखोबऱ्यांच्या समाधीचं दर्शन घेतल्याशिवाय आपल्याला आत प्रवेशच नाही. त्या चोखोबऱ्यांच्या पायरीवर जा, कधीतरी डोकं ठेवा आणि विचारा त्यांना, का हो महाराज, चोखोबराय महार समाजाचे, देवानी तुमची कधी जात पाहिली नाही का? त्या चोखोबऱ्यांनी हात वर करून सांगितलं, माझ्या पांडुरंगाकडे या, तुम्ही अंतःकरण घेऊन प्रेम घेऊन या. तो देव कुणाची जात पाहत नाही. खटनट यावे, शुद्ध होऊन जावे आणि दौंडी पिटी भावे चोखा मेळा. ह्या जाती पाती आपल्यात निर्माण झाल्या महाराज. देवाला काय जात आहे हो? आपण सारी त्याचीच लेकर होत. प्रभूची लेकरे सारी आणि तयाला सर्व ही प्यारी. म्हणून मंडपच्या आतमध्ये येत असताना एखादी कथा कीर्तन श्रवण करायचं असेल तर या गोष्टी माणसानं बाहेर ठेवायच्या. लाज, भय, शंका, मान. इथं एकतर लाज जायचं नाही. आपल्याला कुणीतरी मान दिला पाहिजे, ही गोष्ट अंतःकरणात नसली पाहिजे. भीती तुमचं सारं द्या. सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. ऐका, गोकुळात आनंदाचं वातावरण आहे, पण मथुरेत मात्र टेन्शनचं वातावरण आहे. कारण कृष्ण गोकुळी जन्मला आणि दृष्टाचळ काप सुटला. कंसाला मात्र वाईट वाटायला लागलं आणि त्यानं मीटिंगच भरवली महाराज. सगळ्या दैत्यांना बोलावून घेतलं. त्याचे सगळे मित्रच होते ना. आणि कंस म्हणजे हा काय आहे महाराज? कंस म्हणजे अहंकार आहे. आणि सांगू का, बोधरूपी कृष्ण जन्माला आला, प्रकट झाला की सगळ्यात अगोदर भीती वाटते ती अहंकाराला. माझं वाक्य पहा, समजतंय का? बोधरूपी कृष्ण जन्माला आला, प्रगट झाला की सगळ्यात अगोदर भीती कशाला वाटते? अहंकाराला. सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला, एकदम सोपं सांगतो. एखादं कच्च ज्ञान जर आपल्याकडे असेल आणि त्याचा आपल्याला अहंकार असेल, आणि एखाद्या मोठ्या महात्म्याकडून कळालं की तुला जेवढं कळलं ते आतापर्यंत सगळं खोटं होतं, मग त्याला वाटतं अरे आपण तर आतापर्यंत अभिमानानं सांगतो हे तर खोटं निघालं. बोध झाला की जवळच्या अज्ञानाचा अहंकार नष्ट होतो. याला म्हणायचं बोधरूपी कृष्ण जन्माला आला की सगळ्यात अगोदर भीती वाटते ती अहंकाराला. कंसाला अभिमान होता, तो अहंकार आहे कंस म्हणजे. त्यानं मीटिंग भरवली महाराज आणि सगळे दैत्य एका ठिकाणी बोलवले. म्हणे एक काम करा, माझा शत्रू गोकुळामध्ये जन्माला आलेला आहे आणि मला आकाशवाणीनं सांगितलेले की देवकीचा असणारा अष्टम गर्भ गोकुळामध्ये नेऊन सोडलेला आहे भगवंतानं. पहा बरं का, कंसाला एवढं टेन्शन आलं महाराज. आतापर्यंत त्याला कशाचं टेन्शन नव्हतं. जरासंध सोबत होता सासरा, त्याच्यामुळे कुणी दिसला का असं हाणायचं धरून तो. कुठपर्यंत असते एखादी शक्ती, एखादी ताकद आपल्या सोबत असते की माणूस उन्मत्तपणे वागत असतो. त्याला वाटतं हे सोबत आहे ना. पण एकदा संकट असले का सगळेच बाजूला निघून जातात, एकट्यालाच पळावं लागतं. आणि मग आपली कोण परकी मग कळायला लागतात माणसाला. त्यानं अशी मिटिंग भरवली आणि सगळ्यांना सांगू लागला म्हणे काय करायचं, मारायचं. आणि ही मिटिंग चालू होती, बोलणं चालू होतं, तेवढ्यात आवाज आला त्याच्या कानावर. धप 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 आवाज आला. समोरीने बाई चालत आल्या होत्या. कोण होत्या त्या? म्हणा तुमच्या मावशीच होत्या. कोण होत्या? पुतना. भयानक होत्या महाराज. डोळे असे मोठमोठे होते, केस असे पिंजरलेले होत्या आणि मोठमोठ्याने हसत होत्या. भयानक होत्या. आणि आल्याबरोबर विचारलं काय रे दादा, काय चाललंय? त्यावेळेस कंसानं सांगितलं अगं माझा शत्रू गोकुळात जन्माला आलाय आणि त्याला मारण्याची तयारी चालली. आणि मग तो मोठमोठ्याने हसायलाच लागल्या. म्हणे अरे वेड आहेस का रे? म्हणे एवढं लेकरू मारायला एवढं दैत्य कशाला लागत येत म्हणे. आणि आत्ता जाते केसानं गळा कापून येते म्हणे. त्याच्या नरडीला नख दिला की आत्ता मरतो म्हणे तू. आणि केस ऐकल्याबरोबर कंसाला समाधान लागलं. म्हणे बस आता टेन्शन नाही. वेडाच उचलला महाराज पुतणीनं आणि निघाले महाराज. पण ती कोण होती? राक्षसीन होती ना. हो. पण तिनं काय केलं, नामदेव महाराज म्हणतात
तिनं स्वतःच्या रूपात परिवर्तन केलं. एवढी सुंदर रूप तिनं धारण केलं, अतिशय सुंदर रूप. नामदेव महाराज वर्णन करतात की स्वरूप सुंदरा देवांगना, नामा म्हणे आली नंदाची घरा आणि स्वरूप सुंदरा देवांगना. अतिशय सुंदर लेकरू. तिनं स्तनामध्ये विष घातलं. आता ऐका, ती निघाली असा तिनं गोकुळात प्रवेश केला. नंद बाबा गेले होते मथुरेला कर भरायला, आणि तिथं त्यांची वसुदेवाची नंद बाबाची भेट झाली. आणि वसुदेवानं नंद बाबाला पाहिल्याबरोबर कळालं म्हणे आता अवघड झालं, हे इकडून इथं तर वातावरण वेगळं चालू आहे. हो, इकडं तर सारं फोडाफोडीचं वातावरण चालू, हे इकडं काय करतं. कर भरून झाला, नंद बाबाची वसुदेवाची भेट झाली. वसुदेवानं सांगितलं म्हणे पहा बाबा, तुम्ही आता इथं जास्त वेळ थांबू नका, तुमची गोकुळात गरज आहे, तुम्ही लवकरात लवकर गोकुळात जा. नंदबाबांनी विचार केला, वसुदेव म्हणजे सामान्य नाही, तो तपस्वी महात्मा आहे. ज्या अर्थी मला पुन्हा गोकुळात लवकरात लवकर जायला सांगतोय, त्या अर्थी काहीतरी अडचण असली पाहिजे, काहीतरी संकट असले पाहिजे. नंदबाबा निघाली. पण इकडं अगोदर त्या पुतणीनं प्रवेश केला महाराज गोकुळात. सुंदर आणि रूपवती, सुंदर शृंगार करून आली महाराज, जणू काही स्वर्गातली एखादी अप्सराच आली. सगळे असे गोपाळ तिच्याकडे पाहतच राहिले महाराज. कधी पाहिलीच नाही ना एवढी सुंदर स्त्री, कधीच पाहिली नाही. बरं, आता ती निघाली कुणाला मारायला? कृष्णाला. पण तिला काय माहित कृष्ण कोणत्या घरात आहे, कृष्ण कसा आहे दिसायला माहित नाही, पाहिलं नाही कधी. आणि मग निघता निघता एका गल्लीत घुसली. जी लहान लेकरू दिसलं की त्याला थेंबभर दूध पाजायचं, मारून टाकायचं, तर फोडून मारायचं. दीन आणि दुर्बळांची मारित बालके आणि करिता ती शोके मायबाप. ते मायबाप शोक करायला लागले, आरडाओरडा चालला. अशी लेकरं मारीत मारीत शेवटी आली कुठं? नंद बाबाच्या घरासमोर आली. आणि तिची आणि यशोदा राणीची भेट झाली. आणि यशोदा राणी दारातच उभा असणाऱ्या पुतण्याला विचारायला सुरुवात केली, बाई तू कोण आहेस, कुठली आहे, कशासाठी आलीस? तिनं सांगितलं, अगं मी तुझी सख्खी मावस बहीण आहे. ते म्हटले असं? पण मी तर तुला कधी पाहिलं नाही. ते म्हटले असं आहे म्हणे, तुझा जन्म ज्यावेळेस, माझं ज्यावेळेस लग्न झालं का त्याच्यानंतर तुझा जन्म झाला, आणि मला इथं जवळ दिलंच नाही म्हणे, मला दिलं अमेरिकेला. आपल्याला काय करायचं, जाऊ द्या ना कुठं काय असं, अमेरिकेला दिलं त्याच्यामुळं. आणि तिकडे काय म्हणे लवकर विजा भेटत नाही ना, जवळ लवकर जायचं तिथं टायमिंग असतो ठरलेला, तेवढा काळ राहावा लागतं, तेवढा काळ संपल्याशिवाय येता येत नाही. आणि मग मला काय झालं म्हणे, तुला पाहायला येता आलं नाही जन्माल्यापासून, मग नंतर मला जरा अडचणच होती. पण तुला जे मला असं कळलं की तुला मुलगा झाला आणि मग मला राहवलं नाही, मी थोडे एक्स्ट्रा पैसे देऊन विजा काढला आणि तुझ्याकडे आली धावत. आणि मग पुतना म्हणली, बाई तू सगळं दारातच विचारणार आहे का, घरात घेणार आहे? आता नावीलाच झाला. यशोदेला टेन्शन आलं, एक तर नंद बाबा घरात नाही, ही कोण आहे, मावस बहीण म्हणते, माहिती नाही काही नाही. ये बाबा म्हणली. नारद बसली. आणि बसल्याबरोबर तिने विचारलं म्हणे, का ग ज्या बाळाला पाहायला आली ती बाळ कुठे? ती म्हटली, आता टेन्शन आलं ना यशोदेला. म्हणे आता काय करावं? यशोदेने सांगितलं, बघ रडत होतं ते, आणि आत्ताच त्याला पाजलं, पाळण्यात झोपी घातलं, गरकन झोपलाय. कृष्ण ऐकतच होता पाळण्यात. म्हणे पाय आता हे, अगं पहिलंच भवानीचं गिराईक हे ना, असं करायचं तर पुढं धंदा कसा चालायचा? कारण पुढे ही बहुत करणी आहे, अनेक मारायचे अजून. इथं सुरुवातच आहे. आणखी एक सांगू का, राम अवतारात आणि कृष्ण अवतारात एक साम्य आहे, फक्त एवढंच एक साम्य आहे. कोणतं साम्य आहे? की राम अवतारात रामप्रभूंनी अगोदर ताडिका मारली म्हणजे माया मारली, आणि कृष्ण अवतारात सुद्धा अगोदर कोण मारली? पुतना मारली म्हणजे माया मारली. म्हणून देवाला सुद्धा माया बाजूला केल्याशिवाय परमार्थाने पुढचं काम करता येत नाही. आपलं कशात काय घेऊन बसले तुम्ही? आपलं तर सारं माया भोवतीच फिरत आहे, गर 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 गर. टेन्शन आलं महाराज. नंद बाबा घरात नाहीत, देव ऐकत होते. म्हणे भवानीचं गिराईकच काय, देवांवर पाळण्यातच रडायला सुरुवात केली महाराज. आणि पुतना म्हणली, का ग खोटं बोलतेस का, इतक्या दुरून आले तुझ्या लेकराला पाहायला आणि कुशाल म्हणती झोपले, हे काय रडतंय म्हणे, आणि इकडं उचललं, शांत झालं आणि दिलं. कुणाच्या हातात दिलं? नावीला जाईन महाराज. कुणाच्या हातात दिलं? पुतणीच्या हातात दिलं. ऐका. आणि इकडं तिकडं गप्पा सुरू झाल्या. यशोदा अशी थोडीशी बाजूला गेली आणि यशोदा राणीची थोडीशी अशी नजर चुकली, हिनं लगेच स्तनपान करायला सुरुवात केली कृष्णाला. पुतणीनं ऐका, स्तनपान करायला सुरुवात केली. आणि करता करता सहज कृष्णाकडे नजर गेली पुतणीची. महाराज मारायचा विचार होता कृष्णाला,
कुणाला? पुतणीला. पण विसरूनच गेली महाराज. आता ही पुतना म्हणजे कोण आहे सांगू का तुम्हाला? ही पूर्वजन्मामध्ये बळीराजाची मुलगी रत्नमाला. बळीची कथा आपण काल ऐकली? परवा ऐकली कालच ऐकली नाही, परवा ऐकली आपण. ती बळीराजाची कथा ऐकत असताना बळीराजाला देवानं पाताळात घातलं. ऐकली ना तुम्ही कथा? मी आपलं सांगत तुम्ही नुसतं हा हा चाललंय. बळीराजाची कथा. ही पुतना म्हणजे दुसरी तिसरी कोणी नाही, ही बळीराजाची मुलगी होती मागच्या जन्मात. तिचं नाव आहे रत्नमाला. काय नाव आहे तिचं? रत्नमाला. आणि तिनं या भगवंताला पाहिलं, वामन भगवंताला. 8 वर्षाची मूर्ती. तिच्या अंतःकरणात कुमारिका होती, लग्न नव्हतं झालेलं तिचं. आणि बळीराजाला पाहिल्यानंतर, त्या आपलं वामन भगवंताला पाहिल्यानंतर तिच्या अंतःकरणात मातृभाव जागा झाला. आणि अंतःकरणात इच्छा झाली, एवढंच लेकरू मला पाहिजे असं. हो. आणि स्तनपान करण्याची इच्छा तिच्या अंतःकरणात झाली. देवानं तिची इच्छा जाणली, सांगितलं तुझी इच्छा या जन्मात पूर्ण आहे, पुढच्या जन्मात पूर्ण करतो. आणि थोड्याच वेळानंतर बळीला पाताळात घातलं वामनानं. आणि मग इच्छा बदलली. ते म्हटले आता दूध नाही पाजणार, आता विष पाजणार. देवानं सांगितलं ही सुद्धा इच्छा पूर्ण करतो. आणि तीच रत्नमाला पुढच्या जन्मामध्ये कंसाची बहीण पुतना या रूपानं प्रगट झाली. आणि मग दूध पाजायला सुरुवात केलं महाराज भगवंताला. आता हळूहळू भगवंतानं दूध प्राशन करायला सुरुवात केलं. नंतर दूधही पेला. नंतर विषयी प्राशन करायला सुरुवात केली, विषयी पेला. आता पंच प्राण ओढून घ्यायला भगवंतानं सुरुवात केली. आणि ती अशी मुंच 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 करायला लागली. सोड सोड सोड. हो. उठली महाराज, निघाली. आता मरण तिचं जवळ आलेलं आहे. कृष्ण असा तिनं असा आवळून धरलेला आहे सोडण्यासाठी, पण कृष्ण आता सोडत नाही. आणि पळाली महाराज. आणि स्वतःच्या मूळ स्वरूपात यायला लागली. राक्षस मरताना मूळ स्वरूपात येत असतात. म्हणून मरल्यावर माणसाने ठरायचं की हा कोणत्या स्वरूपाचा होता मेल्यानंतर. अशी धावत पळत जंगलाच्या दिशेनं पळू लागली महाराज. मुंच मुंच सोड सोड सोड. पण भगवान सोडायला तयार नाही महाराज. आणि तिनं स्वतःचं रूप प्रगट केलं. भव्य असणारी ती पुतना होती महाराज. एवढी मोठी होती ती मरण ती पावली. धाडकन जमिनीवर खाली पडली. तर तिच्या शरीराच्या खाली मोठमोठे झाड आणि मोठमोठे घर असे मोडून पडले महाराज. एवढी भयंकर असणारी पुतना. यशोदा राणी तिच्या मागं पळते, माझा कृष्ण वाचवा, माझा कृष्ण. तेवढ्यात नंद बाबा आले. अरे बापरे म्हणे, याच्यासाठी मला लवकर पाठवलं होतं. धावत आले, वाचवा कृष्णाला वाचवा. सगळं गोकुळ तिच्या पाठीमागं पळतंय. ती धाडकन जमिनीवर पडली. किती लांब होती माहितीये का? इथून शेवगाव इतकी लांब होती. आता अंदाज सांगता आता मला मोजमाप नाही केलं मी. शेवगाव इतकी लांब होती इथून. आणि रुंद किती होती? आधुडी ती इकडली अंतरवाली. एवढी रुंद होती पुतना महाराज. मोठमोठे घरन मोठमोठे वृक्ष तिच्या खाली पडले महाराज. आता कृष्णाचं काही खरं नाही. टेन्शन आलं महाराज. यशोदा राणी मूर्छित पडू लागली. आणि पुतना मात्र आता निश्चेष्ट पडली महाराज. मरण पावली. तिला सायुज्य मोक्ष दिला महाराज. कुणाला? पुतनेला. ज्ञानोबराय वर्णन करतात, ऐका. तुवा सनकादिकांचे निमाने सायुज्य सौरसू दिदला पुतने. जी विषाचे स्तनपाने मारू आली. जी विषी घेऊन मारायला आली तिला सायुज्य सौरसू दिला. कुणी? भगवंतानं महाराज. पुतनेचा उद्धार झाला. म्हणजे आता काय करायचं? मग सगळ्यांनी म्हणले आता कृष्ण परमात्मा दिसाना काय करायचं? मग सगळ्यांनी शिड्या आणल्या. गोपाळांनी शिड्या आणल्या. अशा कानापाशी शिड्या लावल्यात त्या पुतनेच्या. आणि शिड्यानी त्या कानापर्यंत अशी गेली. आणि केसांच्या अशा पारुंड्या केल्या आणि तिच्या कपाळापर्यंत गेली. कपाळून असे उतरत असे नाकावून ह्या साईडने आले. वरून नाही उतरता आलं त्यांना. असं इकडून आली. हे जरा मोठं टेकड आहे ना, उडी खाता नसते आली. अशी इकडून असे हळूच असे आले. हनुवटी पशी आली. आणि इथून डुकून पाहिलं तर भगवान त्या पुतनेच्या वक्षस्थळावरती निवांत पडलेला आहे. त्या भगवंताला खाली घेतलं आणि यशोदेच्या हातात दिलं. आणि यशोदा तिच्या त्या कृष्णाची दिष्ट काढायला लागली, कान फुकायला लागली. डचकला असं म्हणून. आता याला सगळे डचकते तर येऊ कस का डचकन बाबा? डचकाय सारखा आहे. डचकायला नाही आला हा डचकवायला आलाय. आणि मग दृष्टकाराचा कार्यक्रम सुरू झाला. पुढे गोशाळेत गेले, गोमातेची शेपटी घेतली, त्यांच्याहून फिरून काढली, त्याचे कान फुकले आणि अनेक पद्धतीने बाळाची दृष्ट काढायला सुरुवात केली. आता गोकुळवाशीने विचार केला, म्हणे आता या पुतणीची विल्हेवाट कशी लावायची, कारण एवढं मोठं शरीर एकदा नाही जाळतायत. मग गोकुळवासींनी काय केलं, त्या पुतणेच्या शरीराचे तुकडे केले महाराज. छोटे छोटे तुकडे केले आणि ते पेटून दिले. तर परिणाम आहे काय? ते प्रेत ते तुकडे जळत असताना त्याच्यातून सुगंध यायला लागला महाराज.
तुम्ही म्हणाल महाराज राक्षस होती ती आणि प्रेत जळत असताना शरीराच्या प्रेतातून जळणाऱ्या प्रेतातून सुगंध काय येत होता आणि काय येऊ नये. अरे ज्याच्या जीवनाला ज्याच्या शरीराला भगवंताचा स्पर्श झालाय, ज्याच्या जीवनाला देवाचा संग झालाय, त्यानं सुगंधासारखं दरवळलंच पाहिजे महाराज. म्हणून माणसानं जीवन जगताना असं जगायचं की आपल्या आपल्या असण्यामुळे जगाला समाधान वाटलं पाहिजे. आपण गेल्यानंतर लोक रडतील की हसतील याचा विचार नाही करायचा. आपण सध्या आहोत ना, आनंदासारखं जीवन आपल्यापासून जगाला आनंद मिळाला पाहिजे. आनंद या जीवनाचा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. आनंद या जीवनाचा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. आनंद या जीवनाचा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, सुगंधा परी दरवळावा. भाव्यातला जोर जैसा ओठातून ओघळावा. भाव्यातला जोर जैसा ओठातून ओघळावा. समगद जावा, जिजुनी स्वतःच्या धनाने दुसऱ्या समगद जावा. जाणता जीवनाचा, जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा. टाळ्या वाजला का अजून वर सोर जाईल. तुम्ही ढिल्ले पडायच नाही टाळ्या वाजायला, याच्यातच आनंद आहे ना महाराज. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळा. पाव्यातला सूर जैसा आवाज बसला ओठातून ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळा. याचा अर्थ काय? असं जीवन जगलं पाहिजे माणसाने की आपण आलो की लोकांना वाटलं पाहिजे वा वा या 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 तुमचीच आम्ही वाट पाहत होतो, लय उशीर केला तुम्ही यायला. असं नाही झालं पाहिजे. आपण ह्या गल्लीतून निघालो आणि ते पुढून आले का त्यांनी लगेच गल्ली बदलली पाहिजे. न गई बाबा ते काही येड येते त्याची कुठे नाही लागत. काय का वाईचेरीन काय भांडण. काही माणसं भांडायला मुद्दे लागत नाहीत महाराज. काही ज्याला भांडायचं असलं का काही मुद्दा काढीन. तुम्हाला चांगला अनुभव असतो. हा नाही आमच्या जरा मिठामिठी होती, तुमची मिठामिठी होत नाही लवकर. तुम्ही कडच लावणार त्याची, सोपं नाही महाराज. काही माणसाला भांडायलाच मुद्दे लागत नाहीत. काही काढणार, कुठूनही मुद्दा काढणार की झालं त्यांचे भांडणं सुरू. हे ज्याला जीवन म्हणतात का महाराज. जीवन कसं असलं पाहिजे? अरे आपल्या असण्याला जगाला आनंद असला पाहिजे. याच्यात जीवन आहे, नाही तर जगूनच उपयोग काय महाराज. जगण्याचा पाया चालण्याचे बळ, जगण्याचा पाया चालण्याचे बळ विचाराची
जगण्याचा पाया चालण्याचे बळ विचाराची कळा तुकाराम तुकाराम जगण्याचा पाया. चला मला मुद्दा महत्वाचा सांगायचा आहे. आनंदी जीवन आपल्याला स्वतःलाही जगताना आनंद असला पाहिजे आणि आपल्यामुळे जगाला सुद्धा आनंद असला पाहिजे. एवढा आनंदात जीवन जगायचंय तरच जगायचं, नाही तर जगायचंच नाही. मी म्हणतो काय उपयोग हो त्या जगण्यात. आनंदात जगलं पाहिजे. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, असा सुगंध त्या पुतणेचा दरवळू लागला. आणि असं आपलं जगणं असलं पाहिजे. म्हणून अनेक भगवंतानं लीला केलेल्या आहेत. ती पुतना मारल्यानंतर एक महाबळ नावाचा भट आला, राक्षसच होता, आणि त्याची फजिती केली महाराज. ब्राह्मणाच्या रूपात आला होता. भागवतात नाही सांगितलं तो, पण संत महात्म्यांच्या अभंगामध्ये तो सापडतो. मग त्याचे जानवे फाटले, पंचांग जानवे तुटले, पंचांग फाटले आणि धोतर गळाले. हा हे तुम्हाला सगळं पाठ आहे. आणि अशा पद्धतीने त्याची फजिती झाली. त्याच्यानंतर अनेक राक्षस आले. गोकुळामध्ये अनेक उत्सव झाले महाराज. ऐका किती उत्सव झाले. कृष्ण जन्माला आला की उत्सव झाला, देव रांगू लागला की उत्सव झाला, देव खाऊ लागला की उत्सव झाला, देव उभा राहू लागला की उत्सव झाला. असे अनेक उत्सव. आता उत्सव चालू होता गोकुळात. कोणता? देवानाशी करवड बदलली म्हणून. एवढे उत्सव झाले महाराज गोकुळात. फक्त अंग बदललं असं तर उत्सव सुरू होता. आणि पाहुणे रावळे येणार आहेत म्हणून यशोदा माता काय करत होती, घर सारव आवरावरी चालली होती. आणि घरातले सगळे माठण मडके असे बाहेर आणले होते. आणि एक गाडी बैल होती, त्या गाडी बैलीत ठेवली होती. कृष्ण आज झोपला होता. त्याला कळालं काहीतरी चमत्कार घडणार आहे. मग त्यानं रडायला सुरुवात केली. रडणाऱ्या कृष्णाला यशोदेनं उचलला, असं बाहेर आणलं. बाहेर आला का तू शांत व्हायचा आणि पुन्हा घरात गेलं का रडायला सुरुवात करायची. यशोदेला वाटलं याला बाहेर थांबायचंय, पण बाहेर ऊन पडलेलं आहे. मग काय केलं पाहिजे, ज्या बैलगाड्यामध्ये माठ ठेवले होते का त्याच्या खालीच नेऊन ठेवलं. कृष्णाला अंथरून टाकला असून त्याच्या खाली झोपला. आणि त्याच्यात एका राक्षसानं प्रवेश केला होता. त्याचं नाव आहे षटकासूर. षटकासूर कंसानं पाठवला होता कृष्णाला मारायला. आणि भगवंताना खाली असा भगवान त्या गाड्याच्या सावलीत झोपलावर त्याच्यात माठ होते गाड्यामध्ये. त्या षटकासुरानं त्या गाड्यात प्रवेश केला महाराज. आणि गाडा असा हलायला लागला, मनानेच गाडा हलायला लागला. त्या षटकासुराला काय करायचं होतं माहितीये का, ते चाक आहे ना बैलगाडीचं, ते भगवंताच्या मुंडक्यावर घालायचं होतं आणि मारायचं होतं. भगवंतानं ओळखलं हा माझ्यावर आक्रमण करतोय. मग कृष्णाने काय केलं, पाय असे वर केले आणि पाय असे उंच केले आणि दणकीन गाड्याला पाय हल्ले. तर घर करत तो बैलगाडा असा आकाशात उडाला महाराज. आणि जीच उडाला नसा दणकीन आदळला. आदळल्याबरोबर काय झालं माहितीये का, त्याचं चाकही तुटलं, त्याचं दोत शिवळ सगळं अस्तव्यस्त झालं. आणि त्याचा उद्धार भगवंताच्या हातानं झाला. कोण होता हा षटकासूर, तर हा षटकासूर सामान्य नाही. हा हिरण्याक्षाचा मुलगा होता. उत्कच नाव होतं त्याचं. आणि लोमस ऋषीच्या शापानं देहरहित झाला होता. त्याला देह नव्हता. लोमस ऋषीचा शाप प्राप्त झाला होता. आणि भगवंताच्या हातानं तो उद्धरून जाशील असं त्याला वरदान मिळालं. आणि म्हणून त्याचा उद्धार भगवंतानं केला. त्याच्यानंतर आता भगवान आता हळूहळू मोठे व्हायला लागले. काय लवकर आपल्या वेळेत मोठे झाले म्हणजे आपल्याला पुढे खेळायला मजा येते, बाकी दुसरं काय. हळूहळू भगवान मोठे झाले. आणि आता भगवंतानं रांगायला सुरुवात केली. वर्णन केलंय साधू संतांनी कसं रांगतोय भगवान. तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, हो डाव्या गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं रांगत.
तळहात टेकीत डाव्या गुडघ्यानं रांगत. हो भगवंत आता रांगू लागला आणि रांगता रांगता असा अंगणात खेळायला लागला. एक दिवस काय झालं, सोसाट्याचा वारा आला आणि एवढा वारा भयंकर होता, एवढी धूळ उडाली त्या वाऱ्यानं की जवळची माणसं सुद्धा दिसत नव्हती. आणि यशोदेला कळालं की कृष्ण तर अंगणात खेळतो, वारा तर भयानक आहे, हा वारा अतिशय भयानक आहे. म्हणून यशोदा भगवान कृष्णाच्या रांगणाऱ्या कृष्णाच्या दिशेनं पळू लागली. पण त्या वाऱ्यानं काय केलं, भगवान कृष्णानं स्वतःचं शरीर हलकं केलं आणि त्या वाऱ्यानं कृष्णाला उचललं. तो कोण होता, कंसानं पाठवलेला दैत्य होता, त्याचं नाव होतं तृणावर्त. दैत्यो नामना तृणावर्तस कंसभृक्तो प्रणोदित चक्रवात स्वरूपेन जहारासी नमरभकम. म्हणजे असणारा तृणावर्त दैत्य होता, त्यानं वाऱ्याचं स्वरूप प्राप्त केलं होतं. त्यानं भगवंताला उचललं असं उंच नेलं महाराज. आणि त्या भगवंताला असा गिळंकृत करणार, गिळून घेणार. तेव्हा भगवंतानं काय केलं, त्याचं नरडच पकडलं महाराज. आणि मग आता तडफडू लागला, सोडा सोडा झटपट करू लागला. आणि भगवंतानं त्याला मारलं आणि त्याचा उद्धार करून टाकला. हातपाय खोडत होता, पण एकदा देवानं धरलं की काही नाही. आणि खाली उतरल्याबरोबर यशोदेने कृष्णा घेतलं आणि कानं फुकले. म्हणे डचक दिवा आता डचकला असेल, काढावं लागतो. कानं फुकले. अरे हा सगळ्याचा बाप आहे, त्याला तृणावर तर काय करणार आहे. अनेक लीला भगवंतानं केल्या महाराज. आणि त्यावेळेस काय केलं, सर्व गोपीवाशी जो एकत्रित आले आणि नंदबाबाला सांगितलं, म्हणे बाबा आपल्या लेकरावरती आपल्या गावावरती फार संकट येतात, आपण एक काम करू, म्हणे आता इथं राहायचं नाही, आपण गाव चेंज करू. म्हणजे कुठं जायचं. आणि मग नंदबाबानं नवीन गाव स्थापन केलं, बरसाना गावाच्या शेजारी नंदगाव. नंदबाबाने स्थापन केलं म्हणून त्याचं नंदगाव नाव. नंदराजाचा महल स्थापन केला, नंदगाव म्हणतात त्याला. सर्वजण नंदगावामध्ये राहण्यासाठी गेले. उंच अशा ठिकाणी नंदबाबाचा महल आहे आणि राहू लागले. पण त्याच्यात एक चमत्कार झाला. भगवान भोलेनाथ भगवान शंकराला कळलं की भगवान कृष्ण परमात्मा जन्माला आलेला आहे, आपण गेलो पाहिजे. ही भगवान शंकर म्हणजे कृष्ण परमात्म्याचे भक्त आहेत महाराज. हो तसं पाहिलं तर कृष्ण देवाचा भक्त आहे, शंकराचा आणि शंकर कृष्णाचं भक्त आहे. त्यांच्यात लय डोकं लावायचं नाही आपण, त्यांचं ते ठरवते काय करायचं. ते जे सांगितलं का आपण तेवढं करायचं. आणि मग निघाले महाराज. कोण निघालं, भगवान शंकर. कुठं निघाले, भगवान कृष्णाला भेटायला. असं जटाजूट धारण केलं, अंगाला असं भस्म लागलं आणि निघाले महाराज. गोकुळात प्रवेश केला, त्या नंदगावामध्ये प्रवेश केला. आणि नंदगावामध्ये प्रवेश केल्यानंतर सगळे लोक पाहायला लागले, म्हणे कोण आघोरी साधू आला, म्हणे कोण असेल नेमका हा. सगळेजण विचार करू लागले, म्हणजे कोण आहे हा बाबा. कोने देशो से आया बाबा जोगी, आया बाबा जोगी. हा योगी महात्मा दिसतो, हा जोगी दिसतो, कोण आहे. आणि बम 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 करत करत भगवान शंकर गेले कुठं, यशोदाच्या दारात. आणि हाका मारली. यशोदा राणी बाहेर आली. म्हणे महाराज काय भिक्षा आणू. ते म्हटले मला दुसरं काही तुमचा पैसा धन ही भिक्षा लागत नाही म्हणे. मग काय लागतं तुम्हाला. काय नाही म्हणे, मला तुमचा मुलगा पाहायचा आहे. यशोदेनं काय केलं, नखशिकांत पाहिलं भोलेनाथाला आणि मनात विचार केला, याला पाहून मीच घाबरले तर माझ्या लेकराचं काय होईल. आणि डचकलं तर याचा कुठं परत डचक देवा काढत बसता. एक तर कमी संकट आहेत का आपल्याकडं. तिने सांगितलं बाबा तुम्ही काही मागा, तुम्ही काही मागा, मी काही द्यायला तयार आहे, पण मुलगा दाखवत नाही म्हणे. ते म्हणे नाही नाही मला मुलगाच पाहायचा. हटयोग येत ना महाराज, हट्ट धरला. त्रिशूळ रावडा असा दारामध्ये महाराज. तिनं सांगितलं जमणार नाही, तिने दरवाजा लावून घेतला. यशोदेनं राग आला महाराज भोलेनाथाला. हटयोग येत ना ते. ती म्हटलं वारे वा, देवाची आई झाली म्हणून शानपणा दाखवतेस का. आम्ही काय कमी नाही. हटयोगी त्रिशूल लावला आणि दारातच बसले महाराज. कुणाच्या, यशोदेच्या दारात. कोण बसलं, भगवान शंकर. कुणासाठी, भगवान कृष्णासाठी. ऐका बर का, आता भगवान कृष्णाला कळालं की माझा भक्त मला भेटण्यासाठी आलेला आहे आणि आपली आई भेटू देत नाही. सकाळपासून बसले, संध्याकाळ होत आली महाराज, पण यशोदाईनं दरवाजा उघडला नाही. शेवटी देवाला दया आली, भेटलं पाहिजे भक्ताला. देवानं घरात रडायला सुरुवात केली. भयानक पद्धतीनं देव रडायला लागला महाराज. आतापर्यंत देव असा रडलाच नाही कधी. देव रोज रडायचा पण आता सारखं रडला नाही. यशोदेनं नाना पद्धतीनं भगवंताला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मागितलं ते खायला दिलं. रडते माझे बाळताने समजावित राहिला. रडते माझे बाळताने समजावित राहिला. रडते माझे बाळताने
रडते माझे बाळताने समजावी राहिला 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 रडते माझे बाळताने समजावे. एवढं रडायला लागला भगवान कृष्ण. सगळे उपाय करून पाहिले, त्याला नाना पद्धतीचं जेवण द्यायचा प्रयत्न केला, खाऊ घालायचा प्रयत्न केला, स्तनपान केलं, नाना प्रकारचे सगळं काय केलं महाराज, पण नाना परी समजावी ते परिहारही नाही. मागील ते खाया देते तरी देव राहीना. मग काय केलं, तेवढ्यात एक गोपी धावत आली. म्हणे यशोदे एक काम कर, आपल्या दारात एक योगी आलेला आहे, त्याला तरी विचार कशामुळे बाळ रडतंय. यशोदा म्हटली नाही बाई, तिथं लेकरूच मागवतोय. म्हणे नाही नाही, काहीतरी असेल त्याच्या चमत्कार, सकाळपासून बसलाय, विचारायला काय हरकत आहे. आणि ती गोपी धावत आली आणि म्हटली बाबा आमचा कृष्ण सकाळपासून रडतय, तुम्हाला काही बाहेरचं वगैरे कळतं का. ते म्हणला मला बाहेरचं नाही, मला आतलं बी कळतंय, मला सगळंच कळतं. म्हणे होईल ना शांत. म्हणे काय करावं लागन. म्हणे त्याला मला पाहावं लागेल, त्याच्याशिवाय नाही जमणार. आणि आले महाराज गोपी. म्हणे दाखवावं लागते बाबाला. बाबा म्हणले बाळ शांत होईल. यशोदेचा नावेलाज झाला, निघाली बाळाला घेऊन. बाबा हे पहा बाळ. ते म्हणे तसं नाही, मला हातात द्यावं लागतंय. आणि भगवान कृष्ण परमात्म्याला नाविलाजाने यशोदेने हातात दिलं महाराज. कुणाच्या? भगवान शंकराच्या हातात दिलं. ऐका आणि ऐका, हातात दिल्याबरोबर दिवसभर रडणारा, कुणाच्यानं शांत न होणारा कन्हैया, नुसतं भगवान शंकराने कन्हैयाकडे एका नजरेनं पाहिलं, लगेच कन्हैया शांत झाला. सगळे अवाक झाले, बापरे, अरे त्याच्यासाठीच रडत होता तो. देव भक्तासाठी रडतो, पण त्याला भक्तही त्या क्वालिटीचा लागतो. असं उगच नाही रडत देव भक्तासाठी. हठयोगी आहेत महाराज. आणि एक सांगू का, तुम्ही किती मोठे जपी व्हा, तपी व्हा, पण तुम्हाला देव मिळवायचा असेल तर भक्तीच्याच दारात उभा राहावं लागतं. यशोदा म्हणजे भक्ती आहे महाराज. भक्तीच्या दारात उभा राहिल्याशिवाय देव भेटत नाही. म्हणून देवानं आपल्यासाठी रडावं, याच्यासाठी अगोदर आपल्याला देवासाठी रडावं लागत नाही. तो कधीतरी देवाला अशी अंतःकरणातून हाक मारली पाहिजे, कासावी स्वतः आलं पाहिजे आपल्याला देवासाठी, देवा कधीतरी एकदा भेट ना मला. देवा तू भेटल्याशिवाय आम्ही नाही जगू शकत, देवा मला भेट ना. प्रभु आप मिलो, 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 प्रभु आप मिलो. हाका मारायची देवाला, हाका मारायची. प्रभु आप देवाला बोलवायचं, देवा ये. आप मिलो, प्रभु आप मिलो, प्रभु आप मिलो, मिलो, प्रभु आप मिलो, प्रभु आप मिलो, मिलो, प्रभु आप 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 मिलो, प्रभु
प्रभु आप बोला, बोला. मिलो, प्रभु आप 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 मिलो. बोला, प्रभु आप मिलो, प्रभु आप मिलो, प्रभु आप मिलो, प्रभु आप मिलो, प्रभु आप मिलो. अंतःकरणातून व्याकुळ होऊन देवाला हाक मारली पाहिजे महाराज. देवा कधीतरी एकदा भेटणार. प्रभु आप मिलो, प्रभु आप मिलो, प्रभु आप मिलो, प्रभु आप मिलो. देवाला हाक मारली पाहिजे. तुकाराम महाराजांनी हाक मारली महाराज. हो. वाटुली पाहता शिनले डोळुले, दाविसी पाऊले कैवो डोळा, तुमाय माऊली कृपेची सावली, विठ्ठले पाहिली वाट तुझी, काबा मोकलिले कुणा निरसिले, कठीण कैसे झाले हृदय तुझे. साधू संतांनी देवाला हाक मारली महाराज. तेव्हा देवाला देवासाठी रडता आलं पाहिजे, व्याकुळ होता आलं पाहिजे महाराज. येई गातो माय बापा पंढरीच्या राया, येई गातो माय बापा पंढरीच्या राया. गाच माय बापा पंढरीच्या राया, येई गात माय बापा पंढरीच्या राया. तुझविन शिन वाटे शिन झाली काया, तुझविन शिन वाटे शिन झाली काया. येई गातो माय बापा पंढरीच्या राया, येई गात माय बापा पंढरीच्या राया. तुझं विन सीन वाटे सीन झाली काया, तुझं विन सीन वाटे झाली काया. पांडुरंग पांडुरंग माय बापा माय बापा माय बापा, येई गात माय बापा पंढरीच्या राया, येई गात माय बापा पंढरीच्या राया, पंढरीच्या राया. असे आतून सूर निघाले पाहिजे. देवा कधी भेटशील रे, देवा एकदा भेट दे ना, असं व्याकुळ होता आलं पाहिजे. भगवान शंकर व्याकुळ होते महाराज आणि भक्तीच्या दारात बसले होते. योगी होते, तपी होते, जपी होते, संन्यासी होते. पण ऐका, तुम्ही किती मोठे जपी तपी संन्यासी व्हा, देव मिळवण्यासाठी तुम्हाला भक्तीलाच शरण यावं लागतं. भक्तीच तुम्हाला देवाचं दर्शन घालू शकते. म्हणून यशोदाई भक्ती महाराज आस लावून बसले होते ना. आणि जिथं आस लावून बसले होते भगवान शंकर, तिथं आता मंदिर आहे भगवान शंकराचं, आशेश्वर म्हणून. देव भेटावं याची आस होती ना, म्हणून आशेश्वर भगवंताचं मंदिर आहे तिथं. अशा अनेक लीला भगवंताच्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर नंदराजानं गर्गाचार्यांना विनंती केली की म्हणे माझ्या लेकरांचं नामकरण विधी करा. कुणाचं? कृष्णाचं आणि बलराम दादाचं नामकरण. पण ते गर्गाचार्य म्हटले करायला अडचण नाही, पण मी यदुवंशाचा पुरं येते आणि जर कंसाला कळालं तर तो काय मला नाही सुपर द्यायचा, पण माझी सुपर देईन दुसऱ्याला. मग काय करायचं म्हणे गपचिप करायचं ठरला. मग कुठं करायचं? एका गोशाळेत नामकरण सोहळा करायचा. मग एक गोशाळा असं मस्त सजवली, थोडेच लोक होते मोजके. गर्गाचार्य आले आणि रोहिणी माता बलराम दादाला घेतलं आणि कृष्ण यशोदा राणीने घेतला आणि निघाली. रस्त्यात आले जरा विचार बदलला. म्हटले एक काम करू आपण, काय करू? बलराम आहे ना यशोदेकडे देऊ आणि कृष्ण काय करू? रोहिणी मातेच्या मांडीवर ठेवू. यशोदा म्हणली त्यानं काय होईल? पाहू ना म्हणे बाबा किती पोहोचलेला आहे, पाहू ना कळवतं का हा लेकरू कोणाचा आहे. लोकांच्या मनात असेच भाव असतात महाराज. बाबा किती पोहोचलेला आहे, काय करायचं ते कुठं का पोहोचा ना, अंतरावलीत पोहोचला ना बरोबर टाइम. मला लोक बाहेरच्या गोष्टी जास्त विचार करतात. तो काय सांगतो, मी पहिल्याच दिवशी सांगितलं महाराज कसा आहे, बाबा कसा आहे,
काही नाही, कारण तो काय पदार्थ तुम्हाला सांगणार नाही, तो सांगतो काय याचा विचार केला पाहिजे. आपण ऐकतो कुणाचं चरित्र याचा विचार केला पाहिजे. लोकांच्या मनात अशी भावना असते, महाराज किती पोहोचलेला आहे, आणि पोहोचलेला महाराज की सापडायच्या बाबतीत, सापडायच्या नादात त्यांनी आपल्यालाच पुढे पोहोचले, आपल्यालाच मिळ लागला नाही. म्हणून मार्ग व्यवस्थित धरला पाहिजे. विचार केला यशोदेने आणि रोहिणीनं, आणि आदला बदली करी आणि जाऊन बसल्या कोणाच्या समोर, गर्गाचार्यांच्या समोर. गर्गाचार्य म्हणजे सामान्य आहेत का, हुशार आहेत ना महाराज. आणि सांगितलं यशोदेच्या मांडीवर जो मुलगा होता ना तो बलराम होता, आणि पुढं केलं म्हणे पहा याचं नाव ठेवायचंय, पहा हा कोण आहे, कसा आहे. आणि मग सांगितलं गर्गाचार्याने म्हणे हा आहे ना, हा रोहिणी पुत्र आहे, हा बलानं अधिक आहे, सगळ्यात रममान होणार आहे, म्हणून याचं नाव ठेवायचं बलराम. आणि हा रोहिणीचा पुत्र यशोदेला कळाला, आणि रोहिणीच्या मांडीकडे पाहिलं, आणि हा पहा म्हणे याचं नाव ठेवायचं, हा कोण आहे पहा. आणि गर्गाचार्याने कृष्णाला पाहिलं रोहिणीच्या मांडीवर महाराज, आणि जसं पाहिलं का तसं पाहतच राहिले, नाव ठेवायचं विसरूनच गेले. असे डोळे उघडे होते, 1 मिनिट झाला, तोंड उघडं 2 मिनिट झाले, हाई का गेली ती कळा ना त्यांना. मग आता मला सांगा, 1-2 मिनिटं जर असं माझं तोंड असं उघडं राहिलं, मग तुम्हाला काय वाटन बा महाराज, तस नाक म्हणू, थांबा सप्ताह होऊन द्या, परत तुम्हाला अडचण यायची. नंदबाबाने असं हलवलं, हो बाबा जागे झाले. का अशी अवस्था झाली, ज्याचं नाव ठेवायला गेले ना त्याचं नाव ठेवायच्या नादात स्वतःच नाव विसरून गेले. ही अवस्था व्हायला पाहिजे. हो, ज्याला शोधत हिंडतोत ना आपण, ज्या परमात्म्याला, त्याला शोधता शोधता, त्याचा पत्ता शोधता शोधता आपण आपलाच पत्ता विसरून गेलो पाहिजे, अवस्था झाली पाहिजे, तर भक्ती म्हणता येईल. ढूंढा सारे जहां में पाया पता तुम्हारा नहीं, आणि जब पता तुम्हारा मिला अब पता मेरा नहीं. ही अवस्था झाली पाहिजे. तुला आयुष्यभर शोधलं देवा, तुझा पत्ता सापडत होतो, शेवटी तुझा पत्ता सापडला, पण ज्या दिवशी तुझा पत्ता सापडला, मी तुझ्यापर्यंत पोहोचलो, आणि मागं फिरलो तर मी माझ्याच घरचा पत्ता विसरलो. ही अवस्था व्हायला पाहिजे. ही अवस्था व्हायला पाहिजे. आपण कुठेही जाऊ द्या, बरोबर ठेपेल येतो. आपण कुठेही जाऊ द्या, आपण घरीच येणार, कारण आपला पत्ता तोच आहे. आपल्याला दुसरा पत्ताच नाही, शोधायच्या नादी लागलोच नाही आपण. इतकं मन एकाग्र झालं पाहिजे. आणि गर्गाचार्याने सांगितलं म्हणे हा कधी काळी, आता खरं सांगायला लागले पण तोंड बंद ठेवलं, म्हणे मनात विचार केला हे तर देवकीचं वसुदेवाचं आहे, आणि इकडं काय करते. आणि काळलं बरं याला सांगावं, आता हे म्हणते हे मलाच भांडते, म्हणजे तुम्ही काही लागले सांगायला, गप्पा मारायला लागले. मग सांगितलं हा कधी काळी वसुदेव आणि देवकीचा पुत्र होता, म्हणून याला लोक वसुदेव सुद्धा म्हणतील. मग देवाचं खरं नाव काय, वसुदेव. पण आता लोक याला कृष्ण सुद्धा म्हणतील, याचं नाव कृष्ण सुद्धा असेल. पण आता यशोदा राणीला कृष्ण म्हणता येत नव्हतं, मग भगवंताची अनेक नावं ठेवली तिने, तिच्या मनानेच ठेवली. तिला कृष्ण म्हणता येत नव्हती, मग ती काय म्हणायची, कन्हुआ, कान्हा, कन्हैया, लाला, लल्ला, गोविंदा, माधव, केशव, जे नाव येईल ते म्हणायचे. किती गोड नाव आहेत पहा ना. मला सांगा, आजकालच्या जुन्या माणसांना नवीन नाव लवकर म्हणता येत नाही, मग ते त्यांच्या, आता प्रशांत जुन्या माणसाला लवकर म्हणता येत नाही, मग ते काय म्हणते, परश्या, पर्या. बरोबर आहे ना, तुम्ही काय म्हणता, परश्याच ना. कोणता त्यो परश्या नाही, घरातला सांगतो मी, लगेच तिकडे जाताना तो परश्या पाहायला असं. आणि मग एवढा आनंद झाला, आणि गोकुळवासींना कळालं की रोहिणी पुत्र आहे, त्याचं नाव बलराम ठेवलेलं आहे, आणि यशोदेचा पुत्र आहे, त्याचं नाव कृष्ण ठेवलेलं आहे. आणि एवढा आनंद त्या गोपवासींना झाला महाराज, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला की सगळी जण आता फक्त राम आणि कृष्ण आणि बलराम याच नावाचा त्यांना छंद लागला. राम कृष्ण, राम कृष्ण. आणि जणू काय त्यांनी अंतःकरणामध्ये रामकृष्णाची माळाच धारण केली, आणि सगळं गोपवासी आता रामकृष्ण या नादामध्ये मग्न झाले महाराज. त्यांना दुसरं काहीच नाही, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मैंने माला बनाई रे कृष्ण नाम की, मैंने माला बनाई रे हो कृष्ण नाम की, मैंने माला बनाई, भजन करा, कृष्ण नाम की माला बनाई
के मैंने माला बनाई सगळ्यांनी म्हणा. रे सोपं भजन आहे, सगळ्यांनी म्हणा. नाम की मैंने माला बनाई रे कृष्ण नाम की कृष्ण नाम की रे गोपाल नाम की रे कृष्ण नाम की रे गोपाल नाम की कृष्ण नाम की रे गोपाल नाम की रे कृष्ण नाम की रे गोपाल नाम की निंदिया मैंने निंदिया सजाई रे कृष्ण नाम की मैंने माला बनाई रे ओ कृष्ण नाम की मैंने माला बनाई रे कृष्ण नाम की मैंने माला बनाई रे कृष्ण नाम की भजन भजन कोई कहे गोविंद कोई गोपाला कोई कहे गोविंद कोई गोपाला मैं तो कहूँ सावरिया बांसुरी वाला मैं तो कहूँ सावरिया बांसुरी वाला मैं तो कहूँ सावरिया बांसुरी वाला कोई कहे गोविंद कोई गोपाला कोई कहे गोविंद कोई गोपाला मैं तो कहूँ मैं तो कहूँ मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला मैं तो कहूँ बांसुरिया सावरिया वाला मैं तो कहूँ बांसुरिया वाला राधा ने श्याम कहा मीरा ने गिरधर कुब्जा ने कृष्ण कहा कृष्णा ने नटवर ग्वालों ने पुकारा तुमको कह के ग्वाला ग्वालों ने पुकारा ग्वालों ने पुकारा तुमको कह के ग्वाला मैं तो कहूँ सावरिया बांसुरी वाला मैं तो कहूँ सावरिया बांसुरी वाला मैं तो कहूँ सावरिया बांसुरी वाला मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला मैं तो कहूँ सावरिया बांसुरिया वाला असा हा कृष्ण परमात्मा आहे महाराज की सगळ्यांच्या अंतःकरणात त्यानं घर केलं. पण त्या लाडके असणाऱ्या देवाला त्या भक्तांनी नाव दिलं. काय नाव दिलं? कृष्ण. आणि हळूहळू आता तो परमात्मा कृष्ण परमात्मा रांगता रांगता मोठा झाला आणि त्याचं नामस्मरण करता करता तो मोठा झाला आणि आता रांगणारा कृष्ण परमात्मा पळायला लागला महाराज.